लाडकी बहीण योजनेबद्दल एक सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर पहिले हा व्हिडिओ पहा। तर आज अचानक मोठा बदल झालेला आहे। तर आज सर्वात मोठा निर्णय, त्यानंतर ऑनलाईन अर्ज बंद, हे कागदपत्र अंगणवाडीत द्या, त्यानंतर कोणती अडचण वाढलेली आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता जे काही सर्वात मोठा बदल यामध्ये झालेला आहे। तर आता तुमच्या प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक खात्यामध्ये जे की DBTच्याद्वारे 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल। जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही पहिले चेक करा की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तेच बँक पासबुक तुम्ही द्या व त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म इथं फिलअप करा, अन्यथा तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। तर यांनी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर इथं जे काही वयाची जे काही मर्यादा इथं 65 वर्ष करण्यात आलेली आहे, 21 ते 65। त्यानंतर पात्र जे काही आता तुम्हाला डॉक्युमेंट्स आवश्यक आहे तर त्यामध्ये आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे। त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्डवरील नाव नमूद असणे आवश्यक आहे। त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला हे जर तुमच्याकडे नसेल तर यासाठी तुम्ही वोटर कार्डसुद्धा इथं लावू शकता। तर तुमच्याकडे जर यामधून जन्म प्रमाणपत्र किंवा आदिवासी नसेल तर यामध्ये तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे जे काही जुने रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला या डॉक्युमेंट्सपैकी कोणतेही तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्राच्या ठिकाणी लावू शकता। तर त्यामध्ये महिलेचा जन्म परस्परातील असल्यास पतीचा दाखला सोडण्याचा सुद्धा इथं लागू शकतो। जर तुमच्याकडे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्माचा दाखला व शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र कोणतेही तुम्ही एक देऊ शकता। उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक हे इथं अपलोड करायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, जे की तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर बँक पासबुक आधार लिंक असलेले पाहिजे आहे। तर सर्व अर्जदारांनी फॉर्म भरताना ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर अर्जदाराचा स्वतः महिला उपस्थित राहणे आवश्यक आहे। तुमचा लाईव्ह फोटो इथं घ्यायचा आहे। जर तुम्हाला काही अडचणी जात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर जे की बहिरेच महिलांनी ॲप्लिकेशनद्वारे, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमचा जर फॉर्म भरत असाल तर पहिले UDIच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या आधारच्या थ्रू चेक करायचं आहे की ते तुमच्या कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, ते कशाप्रकारे चेक करायचे आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर आजच चेक करा की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, त्यानंतरच तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरा, अन्यथा तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती इथं जमा होईल। तरीसुद्धा काही अडचणी असतील व तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही प्रकारे अर्ज सुरू झालेले आहेत। त्यानंतर जर तुम्हाला तुमचा जर फॉर्म भरता येत नसेल तर अंगणवाडी सेविकेकडे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये आधार कार्ड्स, त्यानंतर तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता। त्यानंतर शाळेचा दाखला किंवा उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी कार्ड तुम्ही देऊ शकता। त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र द्यायचं आहे, त्यानंतर बँकेचं पासबुक आणि तुम्ही स्वतः हजर राहायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईनसुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म इथं अंगणवाडी सेविकेकडे किंवा ग्रामसेवक किंवा सरपंचाकडे इथं देऊ शकता। तरीसुद्धा काही अडचणी असतील व फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नारी शक्ती ॲप्स वर्क करत नसेल तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच ती व्हिडिओ पहा। तरीसुद्धा माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तरीसुद्धा एक नवीन योजना लवकरच याचीसुद्धा घोषणा झालेली आहे, तर लाडका भाऊ योजना। त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्याचा जो काही GR आहे, त्यानंतर त्याचा जो काही लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। तर या योजनेबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। त्यानंतर प्ले स्टोअरवरती जाऊन नारी शक्ती दूत ॲप जर वर्क करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ते जे ॲप्लिकेशन आहे ते अपडेट करून घ्या। तर ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन नारी दूत ॲप असं सर्च करा व अपडेटचं एक ऑप्शन येईल ते अपडेट करा, कारण की 2दा ॲप्लिकेशन अपडेट झालेले आहे। तरीसुद्धा काही अडचणी असतील व डॉक्युमेंटबद्दल काही शंका असतील व फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।